नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आपले गुरुदेव महाराज आपला अक्षरशः अप्रत्यक्ष पापांपासून सुद्धा कशा पद्धतीने आपला उद्धार करता तेच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे. तर बघा, पाप भलेही प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष असो, पण पाप हे पापच असतं. आता अप्रत्यक्ष पाप म्हणजे काय, की जे की आपल्या अज्ञानातून घडतं. म्हणजे ते घडतंय परंतु आपल्याला मात्र कळत नाही, आपण मात्र अज्ञान असतो त्या पापाविषयी. तर अशा पद्धतीचे जे काही पाप असतात आपल्या अज्ञानातून घडतात, ते सुद्धा आपले गुरु महाराज त्याच्यापासून आपला कसा उद्धार करतात, तर त्याचंच आपण आजच्या या व्हिडिओ मार्फत उदाहरण बघणार आहोत. तर बघा, गुरुचरित्र ग्रंथातील जो काही 22वा अध्याय आहे, या 22व्या अध्यायात आपले जे गुरुदेव महाराज आहे, हे गुरुदेव महाराज एका ब्राह्मणाच्या घरी भिक्षा मागण्यासाठी आलेले असतात. आणि परंतु त्यावेळेस तो ब्राह्मण मात्र भिक्षा मागण्यासाठी गावात गेलेला असतो. मग अशा वेळेस त्या घरी त्याची पत्नी असते. मग जेव्हा गुरुदेव महाराज त्याच्या पत्नीकडे भिक्षा मागतात, त्यावेळेस त्याची पत्नी गुरुदेव महाराजांना सांगते की आत्ताच हे हे बाहेर गेलेले आहेत गावात भिक्षा मागण्यासाठी. तर त्या ब्राह्मणाची परिस्थिती ना अतिशय गरिबीची असते, म्हणजे त्यांच्याकडे भिक्षा मागण्याशिवाय पर्याय नसतो. तर मग तो ब्राह्मण बाहेर भिक्षा मागण्यासाठी गेलेला असतो. आणि मग ब्राह्मणाची पत्नी गुरुदेव महाराजांना सांगते की ते बाहेर गेलेले, भिक्षा मागण्यासाठी गेलेले आहेत, आणि जेव्हा त्यांची भिक्षा मागून ते घरी येतील तेव्हा त्याच भिक्षेतील भिक्षा मी तुम्हाला भिक्षा म्हणून वाढेन बघ, तर तोपर्यंत तुम्ही बसा, असं ते ब्राह्मणाची पत्नी गुरुदेव महाराजांना सांगते. परंतु मग गुरुदेव महाराज काय म्हणतात की त्या ब्राह्मणाच्या घरी ना दारात अंगणात एक म्हैस बांधलेली असते. तर मग गुरुदेव महाराजांचं लक्ष तिच्याकडे जातं आणि गुरुदेव महाराज म्हणतात की ही जी काही म्हैस उभी आहे तुमची दारामध्ये, तर हिचं मला दूध असेल तर ते दूध पाजा, बाकी काही भिक्षा नकोय मला, पण तुम्ही दूध पाजलं तरी चालेल बो. तर त्यावेळेस ती ब्राह्मणाची पत्नी गुरुदेव महाराजांना सांगते की ही जी म्हैस आहे ना, ही म्हैस ही वांज म्हैस आहे, म्हणजे ही दूध देत नाही, आणि त्याचबरोबर ही दंतहीन पण आहे, आणि हिचा उपयोग आहे ना आम्ही मृत्तिका वाहून नेण्यासाठी करतो. आता मृत्तिका वाहून नेणं म्हणजे काय, की जी काही वाळू असते ना, ती वाळू वाहून नेण्यासाठी त्या म्हशीचा वापर आम्ही करतो. परंतु आज नेमकं तिला कुणी मृत्तिका वाहून नेण्यासाठी घेऊन गेलेलं नाहीये, आणि म्हणूनच आज तुम्हाला ती म्हैस अशी दारात उभी दिसते. तर ती वांज असल्यामुळे मी तुम्हाला तिचं दूध देऊ शकत नाही. मग त्यावेळेस गुरुदेव दत्त महाराज तिला सांगतात की नाही, तू एकदा प्रयत्न कर, तिचं दूध काढ आणि ते निघालेलं दूध तू मला दे. आता जेव्हा गुरुदेव दत्त महाराज स्वतः सांगताय, तर मग गुरुदेव दत्त महाराजांच्या शब्दांवर ती जी ब्राह्मणाची पत्नी आहे अगदी विश्वास ठेवून घेते, कारण साक्षात गुरुदेव दत्त महाराजच सांगताय म्हटल्यावर ती बिचारी अगदी विश्वासाने त्या म्हशीचं दूध काढायला जाते. त्यानंतर मग ती जेव्हा दूध काढायला लागते तेव्हा चक्क 2 मोठे मोठे पातेले भरून दूध निघतं. मग ते बघून ती ब्राह्मणाची पत्नी अक्षरशः एकदम आश्चर्यचकित होते की हे कसं शक्य झालेलं आहे. आता म्हणजे ही म्हैस तर आपण मृत्तिका वाहून नेण्यासाठी वापरायचो, आणि ही म्हैस तर वांज होती, हिने कधी दूध दिलेलं नाही, पण केवळ गुरुदेव दत्त महाराजांनी सांगितल्यामुळे आपण त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवून आपण ह्या म्हशीचं दूध काढायला लागलो, आणि चक्क म्हशीने 2 मोठे मोठे पातेले भरून दूध दिलंय. तर हे बघून ब्राह्मणाची पत्नी अगदी आनंदी झाली, आश्चर्यचकित झाली, आणि त्याचबरोबर तिला खूप आनंद झाला, आणि तिने खूप खूप आभार मानले गुरुदेव दत्त महाराजांचे. त्यानंतर ती घरात गेली आणि घरात ते दूध तापवलं आणि गुरुदेव दत्त महाराजांना पिण्यास तिने ते दिलं. गुरुदेव दत्त महाराजांनी मग ते दूध मस्तपैकी पिलं आणि अगदी तृप्त होऊन त्या ब्राह्मणाला व ब्राह्मणाच्या पत्नीला अगदी संतोषाने आशीर्वाद दिला. तर स्वामी भक्तांनो, आता तुम्हाला कळलं का आपल्या गुरुदेव दत्त महाराजांनी कशा प्रकारे आपलं जे काही अप्रत्यक्ष पाप आहे त्या अप्रत्यक्ष पापामधून मुक्तता केली, उद्धार केला ब्राह्मणाचा आणि ब्राह्मणाच्या पत्नीचा. बघा, आता हा ब्राह्मण आणि ही ब्राह्मणाची पत्नी त्या म्हशीचा वापर कशासाठी करत होते, तर त्या म्हशीचा वापर ते मृत्तिका म्हणजे वाळू वाहून नेण्यासाठी करत होते. हे कुठंतरी त्या जनावरासाठी म्हणजे ते पापच करत होते. आता आपले जेव्हा गुरुदेव दत्त महाराज त्यांच्या
घराला जेव्हा गुरुदेव दत्त महाराजांनी पाय लावला, त्या स्त्रीने जेव्हा त्यांना दूध दिलं, म्हणजे अशा प्रकारे गुरुदेव दत्त महाराजांनी ब्राह्मण आणि ब्राह्मणाची पत्नी जे काही अप्रत्यक्ष पाप करत होते, जे की त्यांना स्वतःलाही त्याबद्दल कळत नव्हतं, माहिती नव्हतं की आपण हे पाप करतोय, एका म्हशीकडून मृत्तिका वाहून घेतोय, तर त्या पापापासून, त्या अप्रत्यक्ष पापापासून सुद्धा आपल्या गुरुदेव दत्त महाराजांनी त्या ब्राह्मणाचा आणि ब्राह्मणाच्या पत्नीचा अशा प्रकारे उद्धार केलेला आहे. तर म्हणूनच सांगते स्वामी भक्तांनो, तुम्ही सुद्धा आपल्या गुरुदेव दत्त महाराजांचा, आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचं जे की एकच रूप आहे, यांचं नामस्मरण नक्की करत जा. आता या नामस्मरणाने काय होतं, आपलं सुद्धा जे काही अप्रत्यक्ष पाप असतं, म्हणजे प्रत्यक्ष पाप तर करूच नका, परंतु जे नकळत पाप आपल्याकडनं घडत असतं, त्या नकळत पापापासून सुद्धा आपला स्वामी महाराज, आपले गुरुदेव दत्त महाराज आपला उद्धार करत असतात. अशा प्रकारे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमार्फत कळालंच असेल. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर आपल्या या स्वामीमय मंगला चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये आपल्या स्वामी महाराजांसाठी, आपल्या गुरुदेव दत्त महाराजांसाठी श्री गुरुदेव दत्त असे लिहा. श्री गुरुदेव दत्त.